तिकडे वर्धा जिल्ह्याला उष्णतेचं येलो अलर्ट देण्यात आलंय। काल सुद्धा वर्ध्याचं तापमान 44°C इतकं नोंदवण्यात आलेलं होतं। विदर्भातील सगळ्यात उष्ण जिल्हा तो ठरला। आजही हे तापमान अधिक जास्त वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्यात। वर्ध्यामधील या सगळ्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। विदर्भातील सर्वात उष्ण जिल्हा म्हणून काल वर्धा जिल्ह्याची नोंद झालेली आहे। काल वर्धा जिल्ह्याचं तापमान 44°C वर गेलं होतं। आजही तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण बघू शकता आता ही रस्ते कसे निर्मनुष्य झालेले आहे। खरं म्हणजे आज सकाळपासूनच वातावरणामध्ये उष्णतेचा कहर जो आहे तो पाहायला मिळत आहे। कालही वर्ध्याचं तापमान हे खूप जास्त मोठं होतं। काल वर्ध्याचं तापमान हे 44°C होतं, जे विदर्भातील सर्वात जास्त होतं आणि वर्धा जिल्हा हा विदर्भातून सर्वात उष्ण जिल्हा काल ठरलेला आहे। आणि आजही हे तापमान जे आहे हे कदाचित जास्त होऊ शकतं। कदाचित 45°C पर्यंत हे तापमान जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। खरं म्हणजे कालपासूनच वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला असून या सर्व उष्णतेच्या बाबीमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाने सांगितलेले आहे। वारंवार प्रशासन जे आहे हे नागरिकांना सूचना देत आहे की 12 ते 3 या काळामध्ये, दुपारच्या 12 ते 3 या कालावधीमध्ये घराच्या बाहेर पडू नका। जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, पाणी प्या आणि सावलीमध्ये राहा। खरं म्हणजे आपण बघू शकतो कशा प्रकारे, मी पुन्हा या ठिकाणी दाखवतो कशा प्रकारे रस्ते सुनसान झालेले आहे। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। आजही वर्धा जिल्ह्याचं तापमान हे 45°C पर्यंत जाण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। कालही तापमान हे 44°C पर्यंत होतं आणि हे सर्व बाबीचा विचार करता आता खबरदारी घेणे नक्कीच गरजेचे आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर मात्र नागरिकांच्या आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता जी आहे वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी करणे गरजेचे आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।